हॅलो एव्हरीवन, नमस्ते. तर हा जो व्लॉग आहे हा सेकंड डेचा होता, जेव्हा आम्ही सगळेजण गेलो होतो दर्शन करायला मंदिरमध्ये. तर द थिंग इज की रेड अलर्ट चालूच होता आणि पाऊस ना थांबलेला काही आरसाठी. तर आम्हाला वाटलं की जाऊया दर्शन करून येऊया, नंतर कधी टाईम भेटेल. तर आम्ही गेलेलो महादेवच्या मंदिरमध्ये. तर होतं काय की श्रावणचा शेवटचा सोमवार होता आणि ना गर्दी खूप असते सोमवारी, राईट. तर म्हणून आम्ही त्याच्या एक दिवस पहिले गेलो संडेला आणि दर्शन केलं आणि गर्दी खूप कमी होती. तर हे मंदिर जे आहे इतकं सुंदर आहे. लाईक समोर महादेवची पिंड आहे आणि महादेवच्या पिंडसमोर अशी नंदी आहे, असं दिसतं, राईट. तर इतकं छान वाटलं ना. दर्शन घेतलं, बेल जे असतं त्याचं पान घेतलं सोमवारसाठी, हे ते. तर मम्मी, मी, माझे कझिन सिस्टर, आम्ही तिघं आले होतो. तर हे दर्शन घेतल्यावर आम्हाला वाटलं की गजानन महाराजचं मंदिर जे आहे ते पण जवळच आहे, म्हणजे तर तिथे जाता येईल. तर मम्मी, आई, बाबा, मावशी लाईक जे आहेत ना ते सगळे खूप असं मानतात, पूजा करतात गजानन महाराजची. तर ह्यांचं जे मठ आहे ना मोठं, ते शेगावला आहे आणि असं बाकी ठिकाणी त्यांचे म्हणजे असे मंदिर आहेत. तर हे मंदिर बघून ना असं फुल लाईक नॉस्टॅल्जिक फील झालं. लाईक लहानपणीची पूर्ण आठवण आले. मीन्स ना खूप वर्षांनी आली, 4-5 इयर्सनी या मंदिरमध्ये आले असणार, लाईक खूप खूप वर्षांनी. तर इतकं बदललं आहे ना हे मंदिर पण. हां, तर हे जे फोटो लावलेस ना इथे असे मोठे मोठे, हे सगळं लाईक त्यांचं जे आहे ना गजानन महाराजची पोथी, त्यामध्ये अध्याय आहे, लाईक चॅप्टर्स. तर टोटल असे 21 अध्याय आहे. तर हर एक चॅप्टर्स जे आहे ना अध्याय, त्याचे असं पोर्ट्रे आहे, म्हणजे हे जे पिक्चर आहे इन शॉर्ट एक चॅप्टर असं डिपिक्ट करतं, असं तसं होतं. तर सगळं मम्मी सांगत होती, मम्मीने वाचलं होतं, राईट. तर तिला सगळं समजत होतं. तर ज्यांनी वाचले असते ना त्यांची असं पोथी अध्याय, तर त्यांना हे पिक्चर बघून समजत असणार. तर त्यांनी काय काय केलं, कसं होतं त्यांचं सगळं राहणं, ते सगळं दाखवलं. आणि ना थोडं मंदिर खूप ॲक्च्युली झालं मॉडिफाय. लहानपणी ना म्हणजे इतकं नव्हतं, असं एकदम सिम्पल होतं. आता खूप छान केलं, एकदम असं व्हाईट टाईल्स लावले, हे ते केले. आणि हे मंदिर जे आहे ना असं खाली आहे, लाईक अंडरग्राऊंडसारखं असतं ना, म्हणजे तसं आहे, कळलं. म्हणजे त्यांनी समाधी घेतली होती, तर ते पॉईंट ऑफ व्ह्यूने असं केलं. मंदिर ना खूप बदललं. लहानपणी ते जेव्हा आली होती ना, मी छोटी होती तेव्हा इथे पूर्ण शेत होतं, पूर्ण शेतच शेत. हे जे असतं दिसतं ना असं नीट बांधलं आहे, हे असं नव्हतं लहानपणी. फुल बदललं आहे. इतकं वेगळं वाटतं आहे ना आता, सिरियसली खूप वेगळं वाटतं आहे. असं जे दिसतं आहे ना हे हिरवगार, असं खूप मोठं होतं प्लॉट, एकदम मोठा प्लॉट, पूर्ण हिरवगार. आम्ही इथे येऊन डब्बा आणायचो, चपाती, भाजी, डाळ, भात, लोणचं. सगळे मावशी, आई, बाबा, मम्मी, बहीण, भाऊ, कझिन्स, असं ते टाकून चटई अंथरून बसायचं, डब्बा खायचा दर्शन करून. सगळं छान बदललं आहे, पूर्ण मंदिरच चेंज झालं आहे. मस्त वाटते आता. खूप टाईमनंतर आली, खूप वर्षाने आली, खूप वर्षाने. इतकं सुंदर वाटतंय ना. सगळं आठवण येते लहानपणीची. तर पूर्ण असतं ना चारी डायरेक्शनला हिरवगार मंदिरच्या अवतीभोवती. तर एक असं ऑब्झर्व केलं आहे मी की ना, मीन्स गावी छान का वाटतं ना, बिकॉज मीन्स आपलं ना ब्रेक भेटतं डेली रुटीननी. तर जेव्हा पण माइंड असं रेस्टलेस, ओव्हरथिंक, स्ट्रेसफुल फील होत असणार आणि जर असे सिनेरीवाले आहेत ना प्लेस जर भेटेल आपल्याला बसायला फॉर हाफ एन आवर, 1 आवर, तर मोर दॅन इनफ आहे. मीन्स इतकं छान वाटतं ना असं सगळं, लाईक क्लोज टू नेचर असं फील होतं. आणि ना नेमकाच पाऊस पण पडलेला, तर इतकं पूर्ण असं ओलं छान थंड वाटत होतं, थंडगार, हिरवगार. तर आता माझ्याकडे बोलायला आता काही नाही आहे, तर जस्ट एन्जॉय द व्हिडिओ आणि व्ह्यू.
तर आमचं दर्शन घेऊन झालं होतं आणि पाऊस पण थोडा येतच होता, तर वाटलं की आता निघूया. तर आम्ही निघालो आणि नेक्स्ट डे जे आहे ना, ते बैलपोळा होता आणि माझी जी छोटी सिस्टर आहे ना, तिच्या स्कूलमध्ये सांगितलेलं मातीचे बैल असे बनवायचे. तर तिने हे असं बनवलं. तर त्यावर ते हळद कुंकू लावून असं केलं बैलपोळ्यासाठी. आणि त्याच दिवशी पूजा पण होती, सोमवार. तर हे पूजा केली घरी. तर नेक्स्ट डे मी, माझी बहीण आणि मामा आम्ही तिघं गेलो गुरुद्वारा दर्शन करायला. तर गुरुद्वारा जे आहे नांदेडचं, ते खूप म्हणजे मोठे आहे आणि 3-4 गुरुद्वारा आहेत नांदेडमध्ये. तर गुरु गोबिंद सिंग जे आहेत ना, मीन्स त्यांचं जे आहे ना समाधी, इथे त्यांनी घेतली होती इथे, तर ते त्यांचं आहे. तर खूप मस्त आहे गुरुद्वारा पण. आणि इथे पण ना असं यायचो. तर बेसिकली हेच काही काही जे असतात ना ठिकाण, जे आपण जातो फिरतो, तेच म्हणजे आम्ही केलं. तर इथे येऊन असं लंगरमध्ये पण असतं, तिथे जेवण करायचं अँड ऑल, हे सगळं असं करायचं. तर इथे इथे पण ना ॲक्च्युली 3-4 इयर्स मी आली आहे इथे, आणि गजानन महाराजच्या मंदिरमध्ये. तर तेच. तर हे जे आहे ते एंट्रन्स होतं. तर एंट्रन्सला असं पाय धुवायचं असतं गुरुद्वारामध्ये, जेव्हा पण आपण एंटर करतो तेव्हा. तर असं म्हणजे बोलतात की सगळं डर्ट अँड ऑल जे आहे ना, सगळं बाहेर सोडून आत प्रवेश करायचा, असं ते बोलतात. तर दर्शन घेतलं आत आणि आम्हाला प्रसादमध्ये शिरा भेटला. हा जो शिरा असतो ना, एकदम टेस्टी असतं गुरुद्वाराचं प्रसाद जे असतं ते. तर थोडा वेळ तिथं बसलो आम्ही आणि मग निघालो मग थोड्या वेळानंतर, सगळं बघून हे ते करून. आणि मग बाहेर आल्यावर हे कडा जे असतं ना, ते दिसलं आम्हाला. तर असे वेगळ्या वेगळ्या साईजचे चांगले चांगले होते कडे, स्वस्त होते. तर 2-3 घेतले कडे. आणि मग ह्याच्यानंतर आम्ही पुढे निघालो गोदावरी नदीचं बघायला. तर पाऊस खूप पडला होता राईट, तर त्यामुळे नदीला पूर आलं होतं. तर पाणी जे आहे ना, त्याचं लेवल खूप वरपर्यंत असं आलं होतं. तर इथे खूप सारे लोक आलेले बघायला. म्हणजे जे असतं ना ब्रिज, ते ब्रिजवर असं थांबून बघत होतो. तर हे जे समोरचं जे दिसतं आहे ना ऑपोजिट ब्रिज, ते आहे नवीनवालं. आणि आम्ही जे होतो थांबलेलं, ते ओल्ड ब्रिज होतं. तर हेच बघत होतो. तर आय होप तुम्हा सर्वांना छान वाटला असणार हा व्लॉग. सो थँक्स फॉर वॉचिंग. बाय.